मराठवाड्यामध्ये यंदा कमी पाऊस झाल्यामुळे फेब्रुवारी मार्च नंतर पिण्याच्या पाण्याचं संकट निर्माण होण्याची शक्यता। बहुतांश प्रकल्पामध्ये आगामी 4 महिन्यांपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक। वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू असताना पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून मारहाण। जालना रेल्वे स्थानकाबाहेरची घटना, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। आता सरकारनं गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, जरांगेंचा निर्धार। वेळेत आरक्षण दिलं तर मुंबईला जाण्याची वेळ येणार नाही, जरांगेंचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संदीपान भुमरे आणि मनोज जरांगेंची भेट। जरांगेंच्या मागण्यांबाबत दोघांमध्ये चर्चा। छत्रपती संभाजीनगरच्या शिरूर इथे भारत विकास संकल्प संवाद यात्रेचं आयोजन। कांदा आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नागरिक आक्रमक। केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यक्रमामधून काढता पाय। छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा उमेदवारीवरून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंमध्ये तुतुमैमे। उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरच्या पदाधिकाऱ्यांसोबत मातोश्रीवर साधला संवाद। बहुतांश पदाधिकाऱ्यांचा कल खैरेंच्या बाजूने। शेतकऱ्यांच्या नावावर जलसिंचन विहिरीचे 2,90,000 रुपये उचलणाऱ्यांवर कारवाई। तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांसह सरपंच, ग्रामसेवक आणि इतर 3 जणांवर बीडच्या केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। लातूर औसा महामार्गावर काळी पिवळी जीप आणि स्कूल बसचा अपघात। अपघातात जीपमधले 7 जण जखमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।